शुभम दादा नमस्कार. नमस्कार. दादा नक्कीच महाराष्ट्राची लाडकी जोडी आपला मुंबई बिंजोरचा बादशाह तसेच घाटावरचा बादशाह म्हटलं जातं असं बकासूर आणि मथुर एक चांगली गाडी पळाली गटाला. काय सांगाल स्पीडबद्दल? अतिशय सुंदर अशी गाडी पळाली मथुर आणि बकासूर. अचानक असं नियोजन घडून आलं आणि चांगली अशी गाडी जबरदस्त स्पीड लागला गाडी. दादा खिडकाली आपण जेव्हा बाईक घेतलेली तेव्हा दादा बोललो का नियोजन नाही होत आहे एकविरेच्या मैदानाचं, पण नक्कीच एकविरा आईच्या आशीर्वादाने आईने स्वतःहून बोलून घेतलं आपल्याला. आपला नंदी दर्शनाला येणार होता मथुर, पण खरोखर या मैदानात पळण्याचं देखील सौभाग्य लाभलं आणि दोन्ही एक मुंबईचा बिंजोरचा बादशाह आणि एक घाटावरचा बादशाह दोन्ही एकत्र पळाले आणि खरोखर अक्षरशः मने जिंकली संपूर्ण महाराष्ट्राची. आज म्हणजे खरं आज येणं तर होतंच आमचं इकडं आईच्या दर्शनासाठी मथुरला घेऊन, पण अचानक असा घेऊन आला संध्याकाळी 4 ते 5 वाजता की दादाचा फोन आला अशी आपल्या गाडी पळवायची, काय करायचं. दादांना सांगितलं पळूया आणि त्याच्यानंतर लगेच 6:30-7 वाजता बैल भरून इकडं. दादा कुठेतरी दादा लाईव्हला आले आणि सांगितले तेव्हा लोकांना पण म्हणजे खरं वाटत नव्हतं की बकासूरला पण बघा एवढं म्हणजे वेटिंग असं नंदी पळवण्यासाठी. तसं आपल्या मथुरला पण अगोदरच नियोजन केलेलं असतं एवढं म्हणजे 2-4 मैदानांचं घाटावरती, जसं बकासूरचं पण असतं. तरी पण हे दोन्ही महाराष्ट्राचे लाडके वाघ एकत्र आले कमी वेळामध्ये. जेव्हा पण नियोजन झालं तेव्हा असंच झालं का अचानकमध्ये जोडी पळाली आणि खरं तर म्हणजे ही जोडी मुंबईलाच पळताना दिसली असते लवकरच, पण आज येऊन जुळून आला घाटावरती जोडी पळाली. त्याच्यात पण म्हणजे खूप असं मन भरून आलं कारण की एवढे सारे प्रेक्षकांचं प्रेम आणि आईचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहे, त्याच्यामुळं आज ही जोडी पळाली. दादा आपण बघत असतो नेहमी आईच्या दर्शनासाठी आपला मथुर येत असतो, म्हणजे आज पण येणार होता असं खास म्हणजे वर्षातनं आपला एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा पालखी होते त्याच्यानंतर दर्शनाला येत असतो का? नाही असं काय नाही, जेव्हा पण म्हणजे एक वर्षातून 8-10 वेळेला तरी मथुर आईच्या दर्शनाला आम्ही घेऊनच येत असतो. दादा आज बघा आईच्या पायथ्याशीच आपलं हे चांगलं असं भव्य असं बैलगाड्याची शर्यत म्हणजे एक चांगलं मैदान आहे. मैदानाकडे बघता काय वाटतंय तुम्हाला आज, कसं काय मैदान वाटलं? एकदम खूप सुंदर असं मैदान आहे. खाली पण जागा चांगली आणि इकडं जागेवरती पण जागा खूप साऱ्या बैल दुखण्यासाठी आणि आवडण्यासाठी पण जागा चांगली आहे आणि चांगलं असं नियोजन केलेलं आहे. दादा अखंड महाराष्ट्रभर चर्चा असते या दोनच नंदींची, कधी ना कधी म्हणजे असं एकमेकाविरोधात कमेंट्स पण फॅन्स लोक पास करत असतात, पण बघा दादांचे तुमचे संबंध चांगले असतात किंवा मोहिल शेठचे आणि राहुल दादांचे संबंध चांगले असतात. तेव्हा अशी जेव्हा नंदी एकत्र येतात तेव्हा कुठं ना कुठं फॅन्स लोक देखील खुश होतात. मग अशा फॅन्स लोकांसाठी तुम्ही म्हणजे असं आता जशी जोडी एकत्र आली तशी मुंबई बिंजोरला बोला किंवा असं महिन्या 2 महिन्यातनं असा प्रयत्न असेल का तुमचा? हो 100%, कारण की जे कमेंट्स करतात त्यांच्याकडे तर काय आम्ही लक्ष देतच नाही एवढं, कारण की बोलणाऱ्यांची तोंड मोठी जास्त केली आहे त्याच्यामुळे जे त्यांच्याकडे काय लक्ष नसते आणि आपलं आपण काम करत जायचं आणि मथुरचं काम मथुर करतोय त्याच्यातच म्हणजे आहे अभिमान आहे. आणि ही जोडी म्हणजे तर आता नाव तर नाही सांगत, येत्या मैदानामध्ये तुम्हाला दिसली असती मथुर आणि बकासूर बिंजोरला नियोजन होतंच मोठं आमचं, पण त्याच्या पण आधी योग जुळून आला आणि गाडी 3 फेऱ्यामध्ये पळताना दिसली. दादा या जोडीची चाहते देखील तेवढे आहेत, अक्षरशः संपूर्ण अड्डा जेव्हा गटपास होता ना तेव्हा संपूर्ण घोळका घालून उभा असं काय क्षण असतो तो तुमच्यासाठी? क्षण तर म्हणजे खूप असं भारी वाटतं, कारण की आज एवढ्या लोकांचं प्रेम हे सहजासहज कोणाला असंच भेटत नाही, कारण की आज जे पण कमवलंय मथुरने म्हणजे भरपूर सारे त्याचे चाहते वर्ग आहे आणि बकासूरचा सुद्धा तेवढाच मोठा फॅन फॅमिली वर्ग आहे दोघांचे, आणि आज दोन्ही एकत्र आले आणि असं खूप बरं वाटलं. दादा बघा आता दोन्ही नंदींची फॅन फॅमिली एवढी मोठी आहे, नक्कीच त्यांच्या नावापुढे तुमचं पण नाव लागतं आहे, कुठं ना कुठं तुम्हाला पण एवढी ओळख आहे. काही वर्ष अगोदर तुम्ही जेव्हा घाटावरती मथुरला घेऊन यायचे तेव्हा म्हणजे असं बघा सोबत नेताना म्हणजे एवढी पब्लिक नसायची, पण आत्ता बघतोय आपण की लाखोच्या संख्येने तुमच्या मागे पब्लिक असतं आणि तुमच्यासोबत फोटो पण काढतो. जेव्हा मथुरला म्हणजे आपण स्टार्टिंग केली चालू तेव्हा तर एवढं कोण नसायचं, म्हणजे सर्वांना वाटायचं की मथुर बिंजोरलाच पळेल 3 फेऱ्यामध्ये नाही पळणार, पण त्याच्यात जी धमक आहे ती त्याने दाखवली आणि जसं मुंबई बिंजोरला पळतोय तसंच घाटावर 3 फेऱ्याला सुद्धा पळतो.
दादा बघा, आज ना सोशल मीडियाद्वारे आपण जे दाखवतो ते कुठं म्हणजे पब्लिकला यायला नाही भेटत मैदानामध्ये. अशामध्ये रील स्टार असू द्या, यूट्यूबर्स असू द्या, त्यांचं पण कुठं ना कुठं तरी हात असतं. आज आपले आडी भाऊ धनावडे झाले, तर त्यांनी पण म्हणजे खूप अशा बकासूरच्या रील्स असू द्या, मथुरच्या रील्स म्हणजे मिलियनमध्ये जातात. त्यांच्यामुळे पण कुठं ना कुठं तरी नवीन पिढीला समजतं की असा बकासूर आहे, असा मथुर आहे. खरोखर त्यांनी बिंजोड गाजवलं आहे, एकाने घाट गाजवले, असं म्हणजे कुठं ना कुठं तरी लोकांपर्यंत चांगला संदेश जातं आणि नंदीबद्दलचं प्रेम वाढत जातं. काय बोलायला आडी भाऊबद्दल? आडी भाऊ तर आमच्या घरातलाच आहे, कारण की मला प्रत्येक वेळी आडी भाऊचा फोन असतोय. आज मथुर कुठे पळणार आहे, त्या दिवशी पण खेडकालीला पण आले होते ताई, आणि जेव्हा इकडचं नियोजन झालं तेव्हा फोन आला, मी येतोय तुमच्यासोबत. आणि लगेच म्हणजे ते बोलले का कसं काय आहे काय आहे, आणि कंटिन्यू म्हणजे त्यांचा फोन चालूच असतं, कुठं पळणार आहे काय. त्यांचं खूप जादा प्रेम आहे मथुरवरती. आणि आमचे जेवढे मुंबईचे यूट्यूबर आहेत, सूरज आहे, आतिश आहे, दीपू आहे, हे सर्वजण आहेत. प्रत्येकजण येतोय, MM वाले आहे, आणि सर्वांचं मथुरवरती प्रेम आहे. आणि प्रत्येकजण विचारत असतं कुठं पळणार आहे, कधी पळणार आहे. दादांबद्दल काय बोला, कारण का जेव्हा मथुर असतो ना, संपूर्ण पब्लिकचं नियोजन वगैरे दादाच करत असतात. आणि खरोखर त्यांचं पण आभार मानू तेवढं कमी, कारण का बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पण कोणाला बोलता नाही येत, दादांचा नेहमी तुम्हाला सपोर्ट असतं. चांगले म्हणजे नियोजन वगैरे करण्यात त्यांचा मदत असते. आता उत्तम भाऊ तर आमचे घरचे सदस्य आहेत, कारण की जिथे पण मथुर असेल तिथे उत्तम भाऊ असतात. आजही आता म्हणजे रात्री समजल्यानंतर लगेच ते निघून आले बारामतीवरनं. आणि जेवढी पण आपले म्हणजे जेवढे आपण म्हणजे माणसं आहेत आपली, सगळे कट्टर आहेत, ज्याला पण समजतोय ते लगेच येतात. आता हे पण झाले घेसरवाले गँग दोस्ती ग्रुप, ते पण त्यांना समजलं, त्याच्यानंतर लगेच तेही आले. दादा दिवसेंदिवस मथुरची फॅन बेस खूप जास्त वाढत आहे, आणि अशाने म्हणजे कुठं ना कुठं तरी आपण महाराष्ट्राला एक चांगला क्षण देतो. म्हणजे एक आनंद वाटतो की खरोखर आपल्या दावणीला असा नंदी आहे, आणि खरोखर आपण तो क्षण लोकांपर्यंत पोहोचवतो. मथुरला समजा दावणीला असं तुम्हाला म्हणजे असं काय वाटतं की खरोखर आपण अशा लोकांपर्यंत आपण चांगला संदेश पोहोचवतो, चांगल्या शर्ती देतो, आणि खरोखर एक चांगला क्षण देतो लोकांना. कारण की मथुर आमच्या दावणीला आमचं भाग्यच आहे, कारण की मथुरला बघण्यासाठी भरपूर लांबून लोक येतात. आताच 1-2 दिवसापूर्वी नाशिकवरून पण आले होते, चाळीसगाववरून पण आले होते. म्हणजे प्रत्येकजण फोन करून येतोय का दादा आम्हाला मथुरला बघायचं आहे. त्याच्यानंतर मग भरपूर सारे लोक येतात, आणि याचाच आपल्याला म्हणजे अभिमान वाटतो की मथुर आपण म्हणजे काही रेग्युलर, आपण तर रेग्युलरच असतो, पण एवढे लांब लोक येतात बघण्यासाठी. आणि काय भरपूर म्हणजे एवढं रील स्टार वगैरे सर्वच म्हणजे झाले येतात. आपण कधी कोणाला काय बोललो नाही, काय नाही. दादा जास्त वेळ नाही घेणार, कारण का आता तुम्हाला पुढचं नियोजन पण करायचं. बघा आता आपल्या दावणीला कॉकटेल आहे, बाजी आहे, यांच्याबद्दल थोडंफार सांगा ना. कॉकटेल पण आपला गेल्या तिकडे जालन्याला, तोही येईल, थोडे दिवस आराम करेल, आणि तोही इकडे येईल पळण्यासाठी. आणि बाजी पण आता बाजूला पण म्हणजे होत आलाय कवर, आता त्याला चटका दिलेला आहे. बघूया, त्याच्यावर सर्व प्रयत्न तर करून आपले झाले. आता लास्टचा जो उपाय होता, भरपूर जणांनी सांगितलं होतं का लास्ट द्या म्हणून, तेही केले. बघूया आता लवकरात लवकर बरोबर. छोटा मथुरवरती तुमचं लक्ष केंद्रित आहे का सध्या? आहे, पण नाही झाला. छोटा मथुर आपण वाचायला दिला आहे, कारण ते भरपूर सारे नंदी आहेत, आणि जेव्हा पण मथुरचं नियोजन असते तेव्हा बाकी नंदींकडे एवढं लक्ष जात नाही, त्याच्यामुळं ते त्यांच्याकडे सोपवलं. नक्कीच दादा, येणाऱ्या काळामध्ये अशी काही खरेदी वगैरे बघून ठेवलेली आहे का दादाने? खरेदी तर आमची चालूच आहे, पण नंदी घेणार तर टॉपचाच घेणार, त्याच्यामुळंच थांबलोय. बघूया, जर जमलं तर 100% छोटा अर्जुन पण आहे. अर्जुन पण चांगला बोलतोय, नाशिकला आहे घोड्यामध्ये. आता येईल तो पण 13 तारखेला घरी येणार आहे. चालेल मित्रांनो, बाकीची मुलं काय त्यांना नंतर घेऊ, कारण का त्यांना पण